नमस्कार. नमस्कार. आपण आलो आहेत बाणगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय शुभम भाऊ पाटील यांच्या शेतात. शुभम भाऊंनी त्यांच्या टोमॅटो पिकाला जिवंत जीवामृताचा प्रयोग केला होता. जिवंत जीवामृताचा प्रयोग केल्यानंतर काय अनुभव आला आपण शुभम भाऊंच्याकडूनच ऐकून घेऊ. सर, काय फरक जाणवला? करपा वगैरे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या अगोदरच आपण दिलं, त्याच्यामुळे त्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव झालाच नाही. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण त्याला मटेरियल वगैरे काहीच दिलं नाही, अच्छा, तेवढंच दिलंय. म्हणजे या टोमॅटोला मटेरियल काहीच नाही? मटेरियल दिलंच नाही. अच्छा. आणि जिवंत जीवामृताचा वापर किती तीन वेळेस? वेळा. 3 वेळेस जिवंत जीवामृताचा वापर. काही आणखी दुसरा काही फरक म्हणजे ग्रोथ एक व्यवस्थित असते. मी टरबूजला पण वापरलं होतं. अच्छा. टरबूजला पण एकदम व्यवस्थित रिझल्ट आला होता आपल्याला. अच्छा अच्छा. बरं बरं. टरबूजला काय फरक जाणवला? वेल फाटणे वगैरे काही झालं नव्हतं त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. आपल्याला ॲव्हरेज पण चांगला आलं होतं. अच्छा, ॲव्हरेज पण चांगला आला होता. 50% खर्च कमी झाला त्याच्यामुळे. अच्छा, म्हणजे 50% उत्पन्न 100% झालं. अच्छा. बरं, आता टोमॅटोमध्ये तुम्हाला काही रोग कमी झाला असं काही अनुभव? हो, रोग एकदम म्हणजे आलाच नाही. रोग जो यायचा होता तो करपा. अच्छा. बाकीच्या टोमॅटो आला, दिल्यामुळे आलाच नाही. बरोबर. अच्छा, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की हा वापरलं पाहिजे का नाही? वापरलं पाहिजे. व्यवस्थित खर्च कमी आहे, काही त्याला जास्त खर्च लागत नाही. थोडक्यात तुम्हाला तुमच्या शेतातील बुरशीचा खर्च कमी करायचा असेल, शुभम भाऊंनी सांगितल्याप्रमाणे. गावात पण टोमॅटो आहेत बरेच, पण भाऊंच्या टोमॅटोवर आत्तापर्यंत करपा आलेला नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या शेतातील करप्याचा खर्च कमी करायचा असेल तर जिवंत जेव्हा वापरलंच पाहिजे. जिवंत जीवामृत वापरलंच पाहिजे. ओके, धन्यवाद. धन्यवाद.